पीएम किसान योजनेचा हप्ता घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आता बातमी समोर आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता येण्यासाठी नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून आता जाहीर केली आहे। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्याचे पैसे जावेत यासाठी नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मागच्या वेळी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अशा शेतकऱ्यांनी घेतला होता जे शेतकरी सरकारने लावलेल्या नियमामध्ये बसत नाहीत आणि अशा शेतकऱ्यांना लाभ जात असल्यामुळे जे शेतकरी गोरगरीब आणि गरजू आहेत त्या शेतकऱ्यांना आता हा लाभ या ठिकाणी मागचा 20वा हप्ता मिळालेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2 याद्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जाहीर करण्यात आलेत। यामध्ये पहिली यादी अपात्र यादी असणार आहे, ज्यामध्ये 12.5 लाख शेतकरी आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्या येण्यापासून आता वंचित राहणार आहेत आणि दुसरी यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या जी पात्र यादी असणार आहे। अशा प्रकारच्या 2 याद्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येण्यासाठी जाहीर केल्या आहेत। यामध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबातील अनेकांचा लाभ रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरील आता हालचालींना वेग आल्याचं सांगण्यात आलं आहे। तसेच यामध्ये अनेक नियम व अटी सरकारच्या माध्यमातून आता येणाऱ्या 21वा हप्ता मिळवण्यासाठी घालण्यात आले आहेत। सरकारने यासाठी 5 नवीन कागदपत्रांची मागणी केली आहे। ही 5 कागदपत्रे जे शेतकरी देतील त्यांनाच पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळवण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये ही नवीन कागदपत्रे जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिली आहे। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। ती तारीख कोणती आहे, कोणती नवीन 5 कागदपत्र आहे, तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। सरकारने आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देण्यासाठी नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर केल्या। यामध्ये काही शेतीच्या अटी नियम आहेत। लाडक्या बहिणीचा जर 1500 रुपयांचा हप्ता तुमच्या घरामध्ये येत असेल तर त्या संदर्भातील देखील आता नियम आता सांगण्यात आलेत। म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता आता एका घरामध्ये येत असेल आणि त्याच घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जर येत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता नवीन नियमावली लावण्यात आली आहे। सरकारचं असं म्हणणं आहे गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा। आता हे सरकारने लावलेल्या नियमामुळे जे बांधव आता गोरगरीब आणि गरजू आहेत फक्त त्यांनाच आता पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत। जर सरकारने लावलेल्या नियमामध्ये जर तुम्ही आता बसत नसाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय। बघा तुम्हाला 5 कागदपत्रे कोणती आहेत ते सांगणार आहे, परंतु पहिल्या अटीनुसार जवळपास या ठिकाणी आता 3.5 लाख शेतकरी आता पीएम किसान योजनेच्या आता 21व्या हप्त्याच्या 2000 रुपयापासून वंचित राहणार आहेत। ते म्हणजे बघा आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल असे पण त्या ठिकाणी शेतकरी आता बाहेर काढले जाणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना दिले जाते, परंतु सरकारने लावलेल्या नवीन नियमानुसार आता अनेक शेतकरी आता असे पण सापडले आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, जे भरमसाठ सावकार आहेत आणि अशा शेतकऱ्यांनी सुद्धा पीएम किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतोय। त्यासाठी कागदपत्र लागत असतं ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले आणि त्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। बघा आणि अशा प्रकारे गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या। मग आता कोणती 5 कागदपत्रे सादर करायची आहेत, पुढील फक्त 8 दिवसांचा अवधी आहे। सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी येणार याची तारीख सुद्धा अधिकृतपणे या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आपण या ठिकाणी तारीख सांगणार आहोत, कोणते नियम या ठिकाणी बदललेत, कोणती 5 कागदपत्रे या ठिकाणी सादर करायची आहेत, नक्की तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे। पीएम किसान योजनेमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मोठा बदल करण्यात आलाय, ती म्हणजे फार्मर आयडी कार्ड। आता बघा फार्मर आयडी कार्ड आहेत, परंतु जे खरोखर शेतकरी बांधव नाहीत त्यांनी सुद्धा आता पीएम किसानचा, नमो शेतकरीचा, पीक विम्याचा
असे सरकार जे लाभ देत असतं त्यांचा फ्रीमध्ये लाभ घेण्यासाठी अशा शेतकऱ्यांनी आता फार्मर ID कार्ड काढला आहे। जे शेतकरी आता त्यांच्या नावावर शेती नाही आहे, तसेच त्यांच्या त्या ठिकाणी कधी सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधव म्हणून ओळख नाही आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड काढून पण सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। त्याचं कारण म्हणजे आता ओळखपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड, शेतकरी असल्याचं ओळखपत्र फार्मर ID कार्ड ते असल्याशिवाय PM किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता येत नाही। परंतु यामध्ये खोटी फार्मर ID कार्ड ज्या शेतकरी बांधवांनी काढलेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून आता कायमचं वगळण्यात येणार आहे। आता PM किसान योजनेचा हप्ता आता उत्पन्नाच्या मर्यादेवर येणार आहे। तुमचं उत्पन्न किती असलं पाहिजे तरच तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणार आहे। याची सुद्धा अपडेट या ठिकाणी समोर आल्या। तसेच यामध्ये शेतीची सुद्धा अट लावण्यात आल्या। तुमची जर इतकी एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता 21वा मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। सगळं सविस्तर अटी नियमानुसार आता तुम्हाला 21व्या हप्त्याचे 2000 मिळणार आहेत। काय अटी नियम आहेत, कागदपत्रे कोणती आहेत आणि 21वा हप्ता येण्याची तारीख कोणती आहे, सविस्तर अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्या ठिकाणी PM किसान योजनेच्या माध्यमातून आता या ठिकाणी फसवणूक मोठ्या प्रमाणात चालली आहे। एका घरातील जर 4 जण त्या ठिकाणी असतील तर 4 जण पण त्या ठिकाणी PM किसान योजनेचा हप्ता घेत असल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान आता उघडकीस आलंय। म्हणजे आता शेतकऱ्यांनी अनेकांनी काय केलंय, त्यांच्या बायकोच्या नावावर 2 एकर शेती केल्या, त्यांची 2 मुले असतील तर दोघांच्या नावावर 2-2 एकर शेती केल्या आणि त्यांचा वडील म्हणजे जे शेतकरी आहेत मुख्य ते त्यांच्या नावावर 2 एकर शेती केल्या। अशा प्रकारे घरातील त्या ठिकाणी 4 जण हप्ता घेत असल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान आता उघडकीस आलंय। त्यामुळे या सर्वांचाच हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आलाय। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय तुमचं हे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, म्हणजे तुमचं केशरी रेशन कार्ड असेल तर त्या केशरी रेशन कार्डावरती ज्या कुटुंबातील व्यक्तींची नाव आहेत त्यापैकी फक्त 1 जण हप्ता घेऊ शकतात। जर जास्ती जण हप्ता तुम्ही जर या ठिकाणी घेत असाल तर सर्वांचेच हप्ते बंद करण्यात येईल अशी सूचना या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज घेण्यात आली आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, तुमच्या घरातील PM किसान योजनेचा एकतर तुम्ही स्वतः लाभ घ्या, एखाद्या मुलाला लाभ घेऊ द्या किंवा तुमच्या बायकोला लाभ घेऊ द्या। जर घरातील एकापेक्षा जास्त जण लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आल्याची या ठिकाणी बातमी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे। त्यानंतरचा दुसरा या ठिकाणी अटी पात्रतेनुसार आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या घरात असतील आणि PM किसान योजनेचे पण तुम्हाला पैसे येत असतील तर त्या संदर्भात एक नवीन नियमावली महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता घालण्यात या ठिकाणी आले आहे। या ठिकाणी बघा, आता सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आल्यानुसार आता सरकारने सांगितले तुम्ही एकतर PM किसान योजनेचा लाभ घ्या किंवा एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या। मग यानुसार काय होणार, तुम्हाला आता कोणता तरी एक त्या ठिकाणी लाभ घ्यायला लागणार, म्हणजे 21वा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे। परंतु पुढील जो 22वा हप्ता मिळणार आहे तर तो तुम्हाला एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकता। कारण बऱ्यापैकी 90% शेतकऱ्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही सरकारचा कोणता तरी एक लाभ घेऊ शकता। जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचेच हप्ते बंद करण्यात येईल अशी सुद्धा सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नेमका आता किती एकर शेती असल्यावर तुम्हाला लाभ मिळणार PM किसान योजनेचा 21वा हप्ता हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण सरकारने सांगितलंय जास्त शेती असणाऱ्या बांधवांना आता लाभ मिळणार नाही। कारण सरकारने सांगितलंय आम्ही PM किसान योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढल्या आणि जर करता तुम्ही जर या ठिकाणी PM किसान योजनेचा जर आता या ठिकाणी अशा प्रकारे जर सरकारला फसवून लाभ घेत असेल, तुमची श्रीमंती असेल, तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। मग आता किती एकर शेती असल्यावर तुम्हाला आता या ठिकाणी PM किसान योजनेचा लाभ मिळणार आणि जर इतकी जास्त शेती असल्यावर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। आता आपण पाहणार आहोत कोणकोणती कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। ही झाली नियमावली, अटी झाली। आता या ठिकाणी आता तुम्हाला त्या ठिकाणी
पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार ती तारीख देखील आम्ही सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा आता तुम्हाला लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र अपडेट करणं गरजेचं आहे। ही कागदपत्र जर अपडेट नाही केली तर पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे ही कागदपत्रे समजून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तारीख देखील आता या ठिकाणी सांगणार आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आता पहिलं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं जुनं जर आधार कार्ड असेल, म्हणजे समजा आता 2025 वर्ष सुरू आहे आणि जर तुम्ही आधार कार्ड काढून 2015च्या आधी आधार कार्ड काढलं असेल आणि 10 वर्ष जर आधार कार्ड पूर्ण त्या ठिकाणी झालं असेल तर शेतकरी बांधवांना कळकळीची तातडीची विनंती सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। कारण आधार कार्डचा नंबर या ठिकाणी बँकेला जोडलेला असतो आणि जर त्या ठिकाणी सरकारने आधार कार्डवर पैसे जर टाकले आणि त्यावेळेस ते बँकेच्या खात्यावर येत असतात, त्यामुळे आधार कार्डवरील हे जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यात येणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरली कोणती कामे पूर्ण करायला सांगितले बघा। यामधील आधार कार्डवर या ठिकाणी सांगितले शेतकरी बांधवांचं पूर्ण नाव आहे का बघायचं आहे, त्यांच्या वडिलांचं, त्यांचं स्वतःचं आणि आडनाव। अनेक शेतकऱ्यांचं काय झाले, त्यांचं फक्त नाव आहे, त्यांचं आडनाव पण नाही, तसेच त्यांच्या वडिलांचं पण नाव नाही। मग मशीनद्वारे आधार कार्ड त्या ठिकाणी चेक करत असताना जर त्या ठिकाणी आडनाव आणि वडिलांचं नाव जर नसेल तर तुमचा हप्ता थांबवण्यात येणार आहे। त्या ठिकाणी आधार कार्डवरील दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे, जन्मतारखा पूर्ण पाहिजेत। म्हणजे तुम्ही ज्या वर्षी जन्मलाय, म्हणजे समजा आता तुम्ही 1980ला जन्मला असेल, 1970ला जन्मला असेल, 1975ला जन्मला असेल, जी काय वर्ष आहे तर ती वर्ष असलं पाहिजे। ज्या दिवशी जन्मलाय तर ते या ठिकाणी दिवस असला पाहिजे, डेट असली पाहिजे, दिनांक असली पाहिजे। त्यानंतर कुठल्या महिन्यात जन्मलाय, सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, ज्या महिन्यात जन्मलाय तर ती पूर्ण अपडेट करून घ्या। कारण जुनी जे आधार कार्ड आहेत तर त्या आधार कार्डवरती काय झालंय, अनेक शेतकरी बांधवांचं जन्मतारीख फक्त ज्या वर्षी जन्मले त्या वर्षीच आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून पूर्ण जन्मतारीख, पूर्ण नाव, बँकेच्या खात्याच्या त्या ठिकाणी पासबुकवर जे नाव आहे तर तेच आधार कार्डवरती असलं पाहिजे, जन्माच्या दाखल्यावरती तेच असलं पाहिजे, असं सरकारच्या माध्यमातून पहिलं कागदपत्र या ठिकाणी अपडेट करायला सांगितलंय। अजून काय काय अपडेट करायला सांगितले लक्षपूर्वक बघा। तुम्ही जर चुकी केली तर पीएम किसानचे 2000 रुपये गमावून बसाल। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या। तुम्हाला आता पुढे आपण त्या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख देखील सांगणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघा। दुसरं अपडेट या ठिकाणी काय काय करायचं आहे बघा। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसरी अर्जंट सूचना शेतकरी बांधवांसाठी आता सांगण्यात आल्या, ती म्हणजे अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न गेल्या 3 वर्षांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली नाही, परंतु गेल्या 3 वर्षांमध्ये अनेक शेतकरी बांधवांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे। शेतकरी बांधवांना काय सांगितलंय, ज्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न जास्त असेल, जे शेतकरी श्रीमंत असतील, ज्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेले असेल अशांना श्रीमंत यादीमध्ये या ठिकाणी टाकलं जाईल आणि श्रीमंत शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे जर करता या ठिकाणी तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन पटकन तुम्ही 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेला तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे आणि तुम्ही वेबसाईटला अपडेट करणं गरजेचं आहे। कारण जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकरी बांधवांना देखील लाभ या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यानंतर पुढचं 3 नंबरचं कागदपत्र तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे शेतकरी बांधवांनी आता या ठिकाणी केलेलं नाही। तर बघा तिसरं कागदपत्र कोणतं आहे हे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 3 ते 4 कागदपत्र आता तुम्हाला सांगितली, म्हणजे तिसरं आणि चौथं कागदपत्र म्हणजे तिसरं फार्मर आयडी कार्ड आहे। आता फार्मर आयडी कार्ड तुमच्याजवळ आहे म्हणून तुम्ही आनंदित होऊ नका, कारण फार्मर आयडी कार्ड सुद्धा अपडेट करून घ्या, ते आधार कार्डला लिंक आहे का बघा। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढचं काम सांगण्यात आलंय, ते म्हणजे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी बँकेच्या खात्याला लिंक आहे का बघा। कारण तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला सोडला जाणार आणि जर तुमच्या खाते क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही फक्त वाट बघणार आणि मेसेज तुम्हाला 2000 रुपये आल्याचा येणार नाही।
त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी बँकेच्या खात्याला चालू असलेला लिंक करून घ्या आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेचा 21वा हप्ता पुढील महिन्याच्या 1 तारखेला जमा होण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।